रामकृष्ण हरी माऊली. आज आहे माझा पुण्यातला दुसरा दिवस आणि मी जात आहे आज देहूला. आज देहूमध्ये श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा आहे आणि तोच सुख सोहळा अनुभवण्यासाठी आज आम्ही देहूत आलो. झकास मिसळवर सागर भाऊच्या म्हणण्यानुसार मिसळीचा बेत मारला, कारण दिवसभर काही खायला भेटन ना भेटन याची गॅरंटी नव्हती. गाडी तिथंच ठेवून आम्ही ऑटो केला, कारण गर्दीमुळे मंदिराजवळून गाडी निघन याची गॅरंटी नव्हती आणि वरून येणारा पाऊस कधी थांबल याची गॅरंटी मला दिसत नव्हती. पण आज मी एक आनंद घरी घेऊन जाईल, सुख घरी घेऊन जाईल आणि एक वेगळा अनुभव घरी घेऊन जाईल याची मला गॅरंटी होती. तसंच आम्ही दर्शनाच्या बारीत लागलो आणि 3.5 तासाच्या प्रतीक्षेनंतर मला काही असं बघायला मिळालं. हे पाहून मी भावुक झालो आणि देहूत माझ्या मनात आलेल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मला मिळाली. प्रश्न असा होता की आपण 15 मिनिट पाण्यात नाही राहू शकत, हे लोक पुढचे 15 दिवस कसे पाण्यात राहतील, काय खातील आणि एवढ्या मोठ्या जमावाची व्यवस्था कशी होईल. आणि याचं उत्तर सुख होतं. वारीत सुख आहे आणि सुखात माणूस देहभान विसरतो हे मात्र नक्की.